नमस्कार मित्रहो, परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय, आत्माराम धोंडू म्हात्रे ज्युनियर कॉलेज आणि ITIच्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि आठवणींनी भरलेला असा दिवस आहे। आज आपल्या लाडक्या शाळेच्या प्रांगणात पुन्हा एकदा जुनी नाती, जुने मित्र, जुन्या आठवणी आणि जुन्या स्वप्नांचा संगम घडताना आपण पाहत आहोत। आज शाळेत आयोजित करण्यात आलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये अनेक वर्षानंतर आपल्या शाळेच्या मातीवर पाय ठेवताना प्रत्येक माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकत होता। शाळेच्या जुन्या इमारतीचा मोठा होल्डिंग्स पाहून अनेकांच्या मनात आठवणींचा पूर आला। त्या होल्डिंगसोबत काढलेले सेल्फी म्हणजे एक फोटो नव्हता, तर तो एक आपल्या बालपणाचा, शाळेतील खोड्या, वर्गातल्या गप्पा आणि शिक्षकांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारा एक जिवंत क्षण। बाजूला ठेवलेल्या सहीसाठी मोठ्या नोटबुकमध्ये प्रत्येक माजी विद्यार्थ्याने मोठ्या आनंदाने सह्या केल्या। त्या सह्या म्हणजे केवळ नाव नव्हते, तर त्या होत्या मी इथलाच आहे, ही माझी शाळा आहे आणि या शाळेने मला घडवले असा अभिमानाने सांगणाऱ्या भावना। यानंतर झालेल्या सभेच्या कार्यक्रमामध्ये सिनियर मोस्ट माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव, आठवणी आणि जीवनातील प्रवास सांगताना संपूर्ण सभागृह भारावून गेले। त्यांच्या शब्दांमधून शाळेप्रती असलेले प्रेम, कृतज्ञता आणि ऋण व्यक्त होत होते। त्याचबरोबर ज्युनियर माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना, आठवणी, मनोगत व्यक्त करताना आजच्या पिढीला प्रेरणा देणारे विचार मांडले। सभेचा कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा एकदा सर्व माजी विद्यार्थी शाळेच्या ग्राउंडवर एकत्र आले। तेथे पुन्हा सुरू झाली गप्पा गोष्टी, हास्य, आठवणी, मस्ती आणि मज्जा। कोणी जुने खेळ आठवत होते, कोणी शिक्षकांच्या आठवणी काढत होते, तर कोणी वर्गातील मित्रांशी पुन्हा एकदा लहानपण जगत होते। विद्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याचे आयोजन केले होते, पण विशेष म्हणजे जसे लहानपणी खेळताना भूक तहान विसरून मित्रांसोबत खेळायचो, अगदी त्याचप्रमाणे आजही अनेक माजी विद्यार्थी नाश्ता मिळालाच पाहिजे असं नाही याचा विचार न करता मित्रांसोबतचा तो आनंदोत्सव मनापासून साजरा केला। आजचा दिवस हा आपल्याला एक गोष्ट शिकवून जातो, कितीही वर्षे गेली, जबाबदारी कितीही वाढल्या, जीवन कितीही बदलले, तरी शाळेच्या आठवणी आणि मित्रमैत्रिणींचं नातं कधीही जुनं होत नाही। अशा या भावस्पर्शी आठवणींनी भरलेल्या आणि आनंदोत्सवाने नटलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याचा हा अविस्मरणीय अनुभव कायम आपल्या मनात राहील। शेवटी एवढेच सांगू इच्छितो की ही शाळा, हे मैदान, हे वर्ग आणि ही माती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मजबूत पाया आहे। सर्व माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि आयोजकांचे मनपूर्वक आभार आणि पुन्हा भेटूया अशाच आपल्या शाळेत एका आनंददायी क्षणी जर आपल्या लाडक्या शाळेत। आपल्याला नाही दिसलं, त्याचबरोबर माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे, जर शाळेच्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा। काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ। बाई, मी गृहपाठ केले पण वही नाही भेटली नाही, मिळाली। माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल बाई, मी आलोच। तुझा फोन नंबर मी किती शोधला त्या दिवशी, रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण, ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे। माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे।
सुट्टीला डब्बा खायची मजा, आगा पोटाचा खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. टीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमतीशीर कवायती, मनावरती जशी बाकावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांची थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. होमवर्क चाचणीला कॉपी पुरवणारे पंटर, मिनिस्टर दीक्षाही शाळेत मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो. तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंगळ मंगळ, बड्डे कोणाच्या कोणाची टंगल, ऑफ पिरियडला तर नेहमी दंगल, तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांड्यात कधी मैदानात रोजचेच खेळ नव्हे. पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. भेंडी पाठ केलेलं काहीच नाही. किती रट्टा मारून ही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जावे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. खेळात खुन्नस चिडवा चिडवी, मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी. गॅदरिंगच्या तालमीची गोष्टच न्यारी, गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमची सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवती, भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गळाभेटी. किलबिल त्या घरट्यातून हरवले, कुठे पाखरांचे थवे. पाखरोला आलो, हातावर तुझ्या पंखात बळ दिले, पक्षी बनून सज्ज झालो. ओल्या मातीच्या गोळ्याला दिलास तू आकार, संस्कार घडवूनी शिल्प तू केले साकार. मायेने वर्ग सजविले सोडून दुसरे घर पोरके वाटे आज आम्हाला, तुला चाललो सोनी. आईच्या मायेने लावी राजीने लळा. मी विसरू कशी ती शाळा, धन्य ती माझी शाळा.
अजूनही मिस करतो ते सारे, ते क्षण, तो जिव्हाळा. मोठ्यांच्या दुनियेत हरवलेला मी आणि माझ्यातच हरवलेली माझी मराठी शाळा. धन्य ती मराठी शाळा, ती स्वतः ओसाड होत चालली. पण तिने आज अनेक पालकांना आपल्या मुलांच्या इंग्रजी शाळेत शाळा मराठी माझी शाळा मराठीवर, शाळा मराठी माझी शाळा मराठीवर, जशी लेकरा माया धरती या पोटी, जशी लेकरा माया धरती या पोटी, दगडाच्या भीती भीती त्याला कौलारूचा छाता, वर्गामध्ये आमच्या दादा घर पण मोठा, दगडाच्या भीती भीती त्याला कौलारूचा छाता, वर्गामध्ये आमच्या दादा घर पण मोठा मोठा. विद्यावान आम्ही खरं खरं धनवान व. चला चला प्रार्थना झाली, पहिली दुसरी तिसरी चौथी, चला आपल्या वर्गात चला. सर्व शिक्षक यांना विनंती आहे, आपण शिकवायला सुरुवात करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुमंगल वातावरणात समईच्या उजळण्यासाठी, सुमंगल वातावरणात समईच्या उजळण्यासाठी मान्यवरांनी शुभहस्ते प्रणवहित कराव्यात ज्ञानज्योती, मान्यवरांनी शुभहस्ते प्रणवहित कराव्यात ज्ञानज्योती. विशालतेचा मोहनपणा पडतो आहे, वडोळीच्या विशालतेचा मोहनपणा पडतो आहे. रयतगीत सादर करीत आहे आपल्या ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी. तत्व मानसी मूर्ते आहे, धर्म जातीच्या पार गांधीचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते लक्ष्मी वैरी करणी आई, शिवा मंत्र करुणाईला करुणाईला स्वावलंबी वृत्ती घेऊन ज्ञान साधना करतो आहे. रयते
मानवही तुझी माया पुण्यामधल्या संस्कृती. तसेच मंचावर उपस्थित माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव मोहन संभारकर साहेब, माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व सदस्य, उपस्थित सर्व माजी विद्यार्थी यांचे सुद्धा विद्यालयामार्फत हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचा मुख्य गावामध्ये कार्यक्रमाचे प्रास्ताविक. तर आजच्या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय श्री मोहन गंगाधर सर, सचिव माजी विद्यार्थी संघटना. प्रास्ताविक सादर करते. लेक्चर स्टँडवर ठेवलाही एक. हा मग तो फक्त सर्व माजी विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व महिलांना विनंती आहे, जरा पुढे बसला, आपण सगळे मागे बसू नये. सर्व आमच्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थी आहेत, त्यांना विनंती आहे पुढे बसावं. आणि जे माजी विद्यार्थी बसतात त्यांना तर विनंती पुढे बसायचं आहे. जे मागून येतील ते सर्व मागे बसतील. सर्वांना बसल्या दिला पुढच्या आपण जे आहे आसन तिथे मागे परत सर्वांना प्लीज करा. मी कर्मगौरव पाटील आणि लक्ष्मीबाईंच्या स्मृतीबद्दल करतो सर्वप्रथम. तसेच या विद्यालयाचे संस्थापक आदरणीय माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी माझी प्रस्तावित सुरू करतो. खरं म्हणजे माजी विद्यार्थी जी संघटना जी आहे, संकल्पना ही आज त्यांना विनंती पुढे बसावं. आणि जे मागे विद्यार्थी बसतात त्यांना विनंती पुढे बसायचं आहे. जे मागे बसतील ते सर्व मागे बसतील. सर्वांना लग्नानंतर पुढचं आपण जे आहे आसन करायला तिथे मागे सर्वांना तुम्ही करा. मी कर्मगौरव पाटील आणि लक्ष्मीबाईंच्या स्मृतीबद्दल करतो. तसेच या विद्यालयाचे संस्थापक आदरणीय माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी माझी प्रस्तावित सुरू करतो. खरं म्हणजे माझी विद्यार्थी जी संघटना जी आहे, संकल्पना ही आज महाराष्ट्र सरकारने आपल्या सर्व मंडळींमध्ये नवीन कार्यक्रमाबरोबर रजिस्टर करणे याबद्दल आपल्याला जे आहे ते सूचित केलेलं आहे. सर्वात पद्धती नसतो या रायगड विभागामध्ये नाही तर महाराष्ट्रात पहिली माजी विद्यार्थी संघटना नावडे विद्यालयाची मी अभिनंदन सांगू इच्छितो. त्या विद्यार्थी संघटनेची स्थापना 17 जानेवारी 1997 रोजी झाली आणि त्या मीटिंगसाठी पहिली जी सभा आहे ती 17 जानेवारी 1997 रोजी त्या मीटिंगसाठी एकूण 84 विद्यार्थी हजर होते. हे मला नमूद करावं, कारण ते त्यापैकी काही जण असतील नसतील तर त्या माजी संघटनेचे साक्षर होते. सर्वात मोठे देवाचे प्राचार्य माननीय भार्गव सर, पाटिया कुंडीक्षेत चेअरमन या विद्यार्थी निलंबर यांना मॅडम पाटील साहेब, खानापूर गुरुजी, जसजन ठाकूर, एल पाटील हे सर्व मंडळी त्या माध्यम संघटनेच्या स्थापनेमध्ये सर्व साक्षर होते. आणि आपले सर्व जे विद्यार्थी त्यांच्या साक्षीने आपण माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना केली होती आणि त्या संघटनेचे पहिले अध्यक्ष म्हणून यशवंत ठाकूर यांची निवड केली होती आपण. आणि मी क्षेत्र म्हणून काम पाहत होतो. परंतु विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म देणे, विद्यार्थ्यांच्या ज्या गुण आहेत कलागुण त्यांना वाव देणे यासाठी आपण सर्वांनी म्हणले तर आपण एक
माजी विद्यार्थी संघटनेचा मेळावा घ्यायचा आणि त्या निमित्ताने आपण पहिल्यांदाच सर्वात प्रसिद्ध असे लोकशाहीर शाहीर साबळे यांचा महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम आपण 1997 आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला एन.डी. पाटील साहेब आवर्जून उपस्थित होते आणि तेव्हाचे या रे शिक्षण संस्थेचे चेअरमन होते. त्यानंतर 2015 साली आपण या विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचं ठरवलं आणि तेव्हा आपण परत एक नवीन कमिटी स्थापन केली होती. त्या कार्यक्रमानिमित्त आपण महाराष्ट्राचे प्रसिद्ध सुप्रसिद्ध अशोकची अंत्यनिर्मित मंगळवारी पेटलेला कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमासाठी या संस्थेचे चेअरमन आदरणीय पवार साहेब हे उपस्थित होते आणि ते सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहून त्याने सुद्धा आपल्या कार्याची दखल घेऊन आज मे 2015 रोजी हा कार्यक्रम झाला होता आणि सर्वात महत्वाची गोष्ट 9 तारखेला संस्थेमध्ये नावरावांचा स्मृती दिन साजरा केला जातो आणि त्या मीटिंगमध्ये पवार साहेबांनी आपल्या माजी विद्यार्थी संघटनेचा उल्लेख या संस्थेमध्ये सांगितलं की नावरा असं पहिलं विद्यालय आहे ज्या विद्यालयामध्ये माजी विद्यार्थी संघटना स्थापन झालेली आहे. ही खरोखर आपल्यासाठी गर्वास्पद गोष्ट आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्त आपण एक सुवर्ण जे पर्व आहे ही स्मरणिका तयार केली होती आणि या स्मरणिकेमध्ये सेवाचे मुख्यमंत्री शिक्षण मंत्री पवार साहेब तसेच विभागीय चेअरमन त्याच्यानंतर जे काही मान्यवर आपल्या प्रतिष्ठित होते त्या सर्वांचा संदेश या आपल्या स्मरणिकेमध्ये छापून दिला होता आणि सर्वांनी या आपल्या सुवर्ण महोत्सवासाठी अतिशय चांगल्या रीतीने मनापासून शुभेच्छा दिल्या होत्या आणि सांगायचा उद्देश हेच की ही जी स्मरणिका आहे ही प्रत्येकाला आपण मोफत ठेवली होती सर्वात महत्वाची गोष्ट आणि या स्मरणिकेचं जे आहे पूर्ण प्रकाशन वगैरे जे आहे बनवण्यापासून आपले अरुणभाऊ कार्यकर होते. त्यानंतर आपण ही जी माजी संघटना आहे कायम कार्य ठेवण्यासाठी नेहमी आपण प्रयत्न करत असतो. नंतर त्या वर्षी एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या विभागाचे या विद्यालयाचे इंजिनियर डॉक्टर ग्रॅज्युएट माजी सर्व शिक्षक यांना आपण स्मृती देऊन स्मृतिचिन्ह देऊन सर्वांना गौरवलं होतं आणि त्या कार्यक्रमावरती एक साधारण 1000 ते 1200 विद्यार्थी हजर होते आणि सर्वांना आपण स्नेह करण्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अतिशय आत्मीयतेने आपल्या घरचा कार्यक्रम आहे या उद्देशाने सर्वजण आपल्या कार्यक्रमामध्ये सर्व सहभागी झाले होते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून या विद्यालयामध्ये साधारणपणे 65 लाखाचं आपण जे आहे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे विद्यालयाला आपण सर्वांच्या मदतीने ठरवलं आणि ते सर्व यशस्वी लक्षात ठेवा. त्यानंतर आपण या वर्षी म्हणजे 60व्या वर्ष पर्यंत आपली स्थापना जी आहे 1965 ची आहे या कार्यक्रमानिमित्त आपण या विद्यालयाचे आपले संस्थापक आदरणीय दत्तूशेठ पाटील त्यांचं कामाचं कायम सर्वांच्या स्मरणासाठी भव्य स्मारक करण्याचं ठरवलं आणि हा कार्यक्रम आपण 8 जुलै 2025 रोजी ठेवला होता आणि त्या कार्यक्रमाच्या सिद्धाच्या अनावरणासाठी संस्थेचे चेअरमन अध्यक्ष माननीय पवारसाहेब हजर होते आणि त्यांच्या साक्षीने या पंचकोशीतील सर्व विद्यार्थी सर्व मान्यवर उपस्थित होते आणि असा भव्य दिव्य कार्यक्रम आपण आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमात सुद्धा आपण सर्व साक्षर आलात आणि सर्वांना ठाऊक असेल हा कार्यक्रम जरी तात्यांचा असला तरी तात्यांनी जे दिलेले योगदान आहे ते न विसरणारं आहे आणि त्यांची काहीतरी स्मृती द्यावी म्हणून आपण भव्य दिव्य जो पुतळा आहे तो या प्रांगणामध्ये उभा करून सर्वांना स्मृती म्हणजे त्यांच्या आठवण राहतील असं स्मृतीस्थळ आपण तयार केले आहे. आज मी आपल्यासमोर सांगू इच्छितो की आज आपण जी मीटिंग आयोजित केलेली आहे या संघटनेमध्ये आपण प्रत्येकाची इच्छा असते की मला या संघटनेने यायचं आहे किंवा मला या विद्यार्थी
द्यायचं आहे. जसं आपण म्हणतो माझ्या विद्यार्थी काहीतरी बाउंडिंग आहे, माझी काहीतरी बांधिलकी आहे सामाजिक, कारण या विद्यालयात मी शिकलो म्हणून आज मी घडलो. किती डॉक्टर असतील, किती इंजिनियर असतील, वकील असतील, या सर्व विद्यार्थ्यांनी शिकून अतिशय उच्च पदावर गेलेले आहेत. काही राजकीय क्षेत्रात असतील. तर मी आपल्यासमोर हे सांगू इच्छितो की आपण सर्व उपस्थित आहात मोठ्या संख्येने, आणि सोशल मीडियाला आपण काही जण गंध असतो. सोशल मीडिया हा जो आहे हा मीडिया कधी कधी घातक असतो, परंतु आज तुम्हाला सर्वांना एकत्र येण्यासाठी आज सोशल मीडिया नक्कीच उपयोग झाला हे मी मान्य करतो, आणि म्हणून आपण मोठ्या संख्येने उपस्थित त्याबद्दल आपण स्वतःला आपल्या ठिकाणी असं मी विनंती करतो. जाता तर एवढं सांगतो की आपण सर्व या मोठ्या संख्येने उपस्थित राहूयात, आणि या विद्यालयाच्या कधी पण तुम्हाला जेव्हा आठवण येईल या विद्यालयामध्ये येत जा, आणि जे काय तुमच्या पद्धतीने काय तुम्हाला विद्यालयाला मदत म्हणजे तुमचं काय योगदान असेल, बाबा तुम्ही ग्रॅज्युएट असेल, इंजिनियर असेल, विद्यालय लेक्चर घेऊ शकता, तुमच्या पद्धतीने जे काय तुम्हाला योगदान द्यायचं योगदान देऊ शकता अशी मी विनंती करतो. आणि आता एवढंच सांगतो, अशी मात्र एक आणि स्मृती ठेवून जाते, आणि आपण सर्व एकत्र यात आपल्या सर्वांच्या आठवणी आज आपण स्मरणात ठेवून आम्ही जो स्मरणात ठेवतो, आणि आजचा दिवस नक्की आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण क्षण असं समजतो, आणि आपल्या सर्वांचा पुन्हा धन्यवाद देतो. धन्यवाद. जय जय रामकृष्ण शिक्षण घेतलं, पण योगायोग असं आहे की शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा मला या शाळेने संधी दिली, आणि मला नोकरीमध्ये त्याने सहकार्य केलं, आणि त्यामुळे या ठिकाणी मी जवळजवळ 32 वर्ष या ठिकाणी शाळेमध्ये सेवा केली. की खरं तर या शाळेचे जे काही ऋण आहेत ते ऋण आपल्याला कधी फेडता येणार नाही. जसं आपल्या आई वडिलांचे ऋण असतात ते ऋण कधी फेडता येत नाही, त्याप्रमाणे या शाळेचे देखील आपला ऋण कधी फेडता येणार नाही. कारण ज्या शाळेने आपल्याला घडवलं, ज्या शाळेने आपल्याला मोठे केले, आणि ज्या शाळेमुळे आज आपला मान अगदी ताठपणे आपण पुढे जातो. कोण त्यामध्ये मागाशी गंधारकर साहेबांनी उल्लेख केला, कोण वकील झाले, कोण डॉक्टर झाले, कोण राजकीय नेते झाले. आता बघा आपलेच राजकीय नेते इथे माजी आमदार करापाटीचे नगरसेवक आहेत, अरविंद माते, त्याचबरोबर जोशी साहेब, आणखी काही नगरसेवक, म्हणजे प्रत्येक राजकीय क्षेत्रामध्ये देखील ज्यांनी नाव लौकिक केलं, आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील ज्यांनी नाव लौकिक केलं, त्यांना सर्वांना घडवण्याचं कार्य या अपवाद माते विद्यालय यांनी केलेलं आहे. त्यामुळे ते ऋणानुबंध आपले कायमचेच राहणार आहेत. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण या ठिकाणी मी बाकीच्यांना वेळ देतो आणि माझ्या 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी
उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आणि जर आज आपलं जेवढे भौतिक विद्यार्थी आज जे आपण अपूर्णीय वेळ आहोत आज शाळेच्या जुन्या आठवणीसाठी आज आपण शाळेच्या आवारामध्ये आलेला आहे एक वेगळा आनंद आहे आज आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसतो हे फार कौतुकस्पद वाटतं. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आता मोहनमध्ये पूर्ण प्रस्तावना सांगितली गुरुजीने आपल्या शाळेच्या बद्दल वर्णन सांगितलं पण याच्या माझ्या शाळेतल्या जुन्या आठवणी सांगतो. सर्वप्रथम असं आहे तर ज्यावेळी काही कोणाला माहिती असेल नसेल माहिती नाहीये परंतु तिथे त्यावेळी 10वीच्या बोर्डची परीक्षा होती. 10वीच्या बोर्डच्या परीक्षा असताना गणितचा पेपर होता आणि त्या गणितच्या पेपरमध्ये माझे वडील चेअरमन होते कोणी रत्नाराम म्हात्रे आणि 10वीच्या पेपरच्या वेळी तिने म्हणजे आपण स्कॉच येतो चिट्या केल्या तर ते येतो तर त्या दिवशी गणितच्या पेपरला आले आणि त्यावेळी माझे पुढे कोणतरी शिल्लक नंबरमध्ये होती आमची माझी बहीण विद्या ती होती आणि माझ्या पाठीमध्ये वावड्याचा हॉटेल गव्हर्नमेंट आलेला आहे तो होता आणि अशा पद्धतीने त्यावेळी दोघांकडे चिठ्ठ्या मिळाल्या. ज्यावेळी तो पथक आला त्यावेळी दोघांकडे तो चिठ्ठ्या मिळाल्या आणि त्या चिठ्ठ्या मिळाल्यामुळे सर्व एकोणीस विद्यार्थी आम्ही त्यावेळी शाळेमधून बाहेर काढले. आमच्या 10वीच्या बोर्डचं पूर्ण 10वीच्या बोर्डचं मी त्यावेळी वाद असलं तर ज्या विद्यार्थ्यांकडे चिठ्ठ्या आहेत त्यांना तुम्ही पकडायला पाहिजे. त्यावेळी तुम्ही त्यांना बाहेर या सर्व अख्खा वर्ग तुमची काही चिठ्ठ्या नाही त्यांना आम्ही आतमध्ये घेतला जाईल परंतु त्यावेळी आम्हाला 17 ते 17 जणांना परीक्षेला बसवून दिलेलं होतं. सर्व विद्यार्थी नापास झाले माझ्या सहित 10वीला. माझ्या वडिलांना काही सांगितलं का तुमचं मुलाला आम्ही आणि याला घेतो. माझ्या वडील तत्वनिष्ठ होते. त्याही सांगितलं माझ्या मुलासाठी मी कधी शाळेचा विचार करत नाहीये तर त्याच्या करिअरचा विचार करत नाहीये. त्याचं नशीब असेल त्याच्यात योग्यता असेल तर पुढे जाऊन शिक्षण घेणार बरोबर आपल्या पद्धतीने मी कधीही माझ्या मुलाच्या पाठी राहणार नाही अशी शिस्त असणारे प्रशासन या नवव्या शाळेमध्ये उभं मी त्यावेळी ऑक्टोबरमध्ये पूर्ण सर्व पेपर देऊन त्यावेळी पास झालो. त्यावेळी विखे हायस्कूलला मी तेव्हा त्याचा बोर्ड होता त्याच्यामध्ये 2 नंबर आलो मार्क होते साहेब फक्त 42% वस्तुस्थिती सांगतो. आता 80% मिळाले 90% मिळाले तरी आपला विद्यार्थी बघावं लागतात नक्की बाबांमध्ये नक्की 90 मध्ये किती 80 मध्ये किती. त्यावेळी 40-45% म्हणजे आम्हाला खूप काय मोठं असं वाटतं एवढं टक्केलं अशी पद्धत होती. काय त्यावेळी शाळेच्या ज्यावेळी रात्रीचं क्लास चालायचं आपलं संतोष आहे संतोष पाटील त्यांना अनुभव खूप आहे तर त्यावेळी ते शाळेमध्ये आम्हाला रात्रीचं सुद्धा शिक्षणासाठी 10वीचं शिक्षण कसं घ्यावे त्यावेळी रात्रीचं वेळ असायचं आम्ही खूप मस्ती करायचो. तिथे बोराचे झाडं असायचे आंब्याची झाडं असायची. आम्हाला लक्षात ना कापसे मॅडम होते शिंदे सर होत्या त्यांचा खूप आम्हाला जाधव मॅडमने मारले होते त्या मॅडमला झाडं शिकवायचा. मग आम्ही त्यावेळी काय पुसलं असायचं त्या पुसलीची झाडं ते पुसले आल्यावर आणि सतीश पाटील सतीशने आम्हाला सांगितलं मॅडमला मॅडम त्यावेळी आल्या आणि मॅडमने विचारलं कोणी असं हे केलं कृत्य ते सतीश पाटीलने सांगितलं त्या अरविंदने केलं अरविंदनी त्यावेळी आपला 2 तास उभं लागलं होतं. अशा पद्धतीने आम्ही खूप आनंद एन्जॉय केलो तर आम्ही कधी पुढच्या बेंचमध्ये बसलो नव्हतो आणि पाठीमागच्या वर्गात पाठीमागच्या बेंच बसायचो. आज मला आनंद वाटतो तर शाळेचा माजी विद्यार्थी असून रायगड जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून मला मिळालं तसं पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून सुद्धा मला काम करायला मिळालं आणि सर्व इंजिनियर डॉक्टर वकील हे जरी खाली बसत असले तर मी आता येणार आम्हाला वरती बसतो हेच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट हे सांगायचं होतं असं या शाळेमध्ये सर्व संस्कृती होती आहे. या शाळेमध्ये आज मी होतो सेंट जोसेफ सेंट आई सेंट बाबा सेंट काय असं आता याच्यामध्ये विशिष्ट कॅटेगरीची मुलं असतात
पण आमच्यामध्ये रिक्षावाल्याचा मुलगा असतो, आमच्याकडे नोकरीवाल्याचा मुलगा असतो, आमच्यामध्ये झोपडपट्टीवाल्याचा मुलगा असतो, असं कधी भेदभाव आमच्यामध्ये नव्हतं. एका ताटामध्ये घेऊन एका ताटामध्ये आम्ही लोक विद्यार्थ्यांना ते संस्कार पडले, गणेश शिक्षणच्या संस्थेमध्ये आम्हाला संस्कार मिळाले. म्हणून आज आम्ही सर्वपती विश्वास आहोत. हेच आम्हाला त्या शाळेमधून जो अभ्यास शिकवला त्यामध्ये मला 2 शब्द बोलायची संधी दिली, त्यामध्ये धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्यवर सहकारी विद्यालयाच्या सारा शिक्षक वृंद, आपले साऱ्यांचेच लाडके माजी मुख्याध्यापक गावत सर, या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी विद्यार्थी मित्र, आज आपणा साऱ्यांना या ठिकाणी तातडीनं आम्ही मंडळीने आमंत्रित केलं आणि आपण
मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सुरुवातीला तुमचं मनापासून स्वागत करतो, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि हेच प्रेम, हाच फ्लो आपण कायम या विद्यालयाच्या भावी वाटचालीमध्ये कायम राखा, अशा पद्धतीची विनंती आपल्याला करतो. या ठिकाणी 1965 साली या विद्यालयाची स्थापना झाली आणि आपलं विद्यालय या वर्षी 60 वर्षे पूर्ण करतंय. एखाद्या संस्थेच्या आयुष्यामध्ये रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव आणि आता हिरक महोत्सवाचा योग आलेला आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्या वेळेस आम्ही विनंती केली आणि 1997 साली 17 जानेवारीला या विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना केली, मनामध्ये हेतू होता की आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेशी आपले ऋणानुबंध कायम राहिले पाहिजेत. त्या शाळेच्या जडणघडणीमध्ये, सुखदुःखामध्ये, प्रगतीमध्ये, अडीअडचणीच्या वेळेला आपण त्या शाळेसोबत असलो पाहिजे. आणि तेव्हापासून जी वाटचाल सुरू झाली, आपण आपल्या शाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा केला. प्रास्ताविकामध्ये मोहन नंदारकरांनी त्याचा उल्लेख केला. आपण संस्थेचे अध्यक्ष आणि तत्कालीन संरक्षण मंत्री, मला वाटतं पवार साहेब होते, त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि एक अतिशय दिमागदार सोहळा आपण साऱ्यांनी साकारला. तब्बल 67 लाखाची विकास कामं माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केली. हे निश्चितपणानं आपणा साऱ्यांनाच त्या ठिकाणी भुजणावं आहे. आपण मंडळीने पवार साहेबांना बोलावलं, ते आले, त्यांनी तो सोहळा बघितला आणि नेमका दुसऱ्या दिवशी रयत शिक्षण संस्थेचं सारच एकंदर परिवार हा 9 मेला साताऱ्यामध्ये अण्णांच्या पुण्यतिथीला उपस्थित असतो. त्या ठिकाणी मी गेलो. पवार साहेबांनी त्या कार्यक्रमामध्ये उल्लेख केला की काल मी दत्तूशेठ पाटील यांच्या नावडे या गावामध्ये शाखेच्या सुवर्ण महोत्सवाला उपस्थित होतो. त्या ठिकाणी बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थ्यांनी अतिशय चांगलं काम या विद्यालयासाठी केलेलं आहे आणि मला कुठेतरी समोर बाळाराम पाटील या ठिकाणी दिसतायत. मला त्यांनी उभं राहायला लावलं आणि माझं अभिनंदन केलं. अर्थात त्या ठिकाणी संस्थेचा जनरल बॉडी सदस्य म्हणून मी होतो, पण त्या अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं होतं हे सांगायला मला आनंद आहे. कारण आपण माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून ते काम केलं नसतं तर त्या ठिकाणी मला अभिनंदन त्यांनी केलं नसतं. तदनंतर या ठिकाणी संस्थेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कुणातरी पदाधिकाऱ्याला मुदत संपण्यापूर्वी त्या ठिकाणी काढून रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचा चेअरमन म्हणून मला त्यांनी नियुक्त केलं. तरी अशा गोष्टी रयत शिक्षण संस्थेमध्ये होत नाहीत. संस्थेमध्ये एखादं पद दिलं तर त्याला सातत्यानं कंटिन्युएशन मिळत असतं, पण तुम्ही काम केलं आणि त्याचा फायदा म्हणून रयत शिक्षण संस्थेचा रायगड विभागाचा चेअरमन होण्याची संधी मला मिळाली हे या ठिकाणी मी नमूद करायला इच्छितो. आपण आज सुखासीन आहोत. आपल्या आजूबाजूला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा आहेत, जागतिक नावलौकिक असलेल्या शाळा आहेत. त्याच्यामुळं आपल्याला कदाचित या शाळेची आज किंमत जाणवत नसेल, पण ही शाळा ज्या वेळेस स्थापन झाली त्यावेळेस खांद्यापासून, वळवली टेंबोड्यापासून, ठाणे जिल्ह्यातल्या अनेक गावांपासून तर संपूर्ण पट्टा या ठिकाणी येत होता. जुई कामोट्याचे विद्यार्थी त्या ठिकाणी 2 खाड्या पार करून या ठिकाणी शाळेत येत होते. म्हणजे खाडीत आलं की कपडे काढायचे, खाडी ओलांडली की पुन्हा कपडे घालायचे आणि शाळेत यायचं. ही परिस्थिती आहे. चिमण्यानं गप्प बसा, जास्त आवाज येतोय, तुमचा माईक पेक्षा मोठा आवाज येतोय. त्या ठिकाणी
नदी ओलांडली की पुन्हा कपडे घालायचे अशा पद्धतीनं त्या ठिकाणचे विद्यार्थी जुई कामं त्याच्या असतील. शंकर मात्रे या ठिकाणी आलेले उपस्थित आहेत. तो प्रवास त्यांनी केलेला आहे. टेंबोडा वळवलीची जी मंडळी आहे ती या ठिकाणी रेल्वेच्या पटरीवरून चालत यायची आणि त्यांनी आपलं शिक्षण घेतलं. हे सारं झालं नसतं तर आपल्यापैकी किती जण शिकले असते हा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला या ठिकाणी मनामध्ये निश्चितपणानं उपस्थित होतोय. कारण पनवेल तालुक्यामध्ये त्यावेळेस एकच शाळा होती, विखे हायस्कूल पनवेलची. आणि ज्या वेळेस तात्यांनी विखे हायस्कूलच्या व्यवस्थापनाला या ठिकाणी नावड्याला हायस्कूल काढायचं आहे म्हणून विनंती केली, त्यावेळेच्या त्या शाळेच्या व्यवस्थापनानं स्पष्टपणानं सांगितलं की तुम्हाला शाळा काय करायची, खाडीत जाऊन मच्छी पकडा, शेती करा, मळे करा, शिक्षण हे तुमचं काम नाही. हे तात्यानं त्यांनी ऐकवलं. आणि त्याच्यानंतर दिबा पाटील साहेब तात्या, त्यांचे त्यावेळचे सहकारी बुधराम शेठ असतील, रघुनाथ शेठ चितेकर असतील, परस्त्याचे विठूशेठ गवंडी असतील, त्याच्यानंतर तुह वाजेकर साहेब असतील, जनार्दन भगत असतील, रुद्र जोशी असतील, ही सारी मंडळी, अना ठाकूर असतील, ही सारी मंडळी एकत्र आली. तात्या आणि दिबा पाटील साहेब सातारला गेले आणि त्यावेळेस एम डी पाटील साहेबांच्या माध्यमातून या विभागामध्ये रयतेचा वटवृक्ष आणण्याचं काम झालं. आज रयत शिक्षण संस्थेच्या या कोकणामध्ये 43 शाखा आहेत. वाशी, कुंडे, पनवेल, मोखाडा या ठिकाणी सिनियर कॉलेज आहेत. जवार मोखाड्यामध्ये 5 आश्रमशाळा आहेत. तब्बल 67,000 विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या कोकणातले शिक्षण घेत आहेत. आपला भाग तसा थोडा सदन आहे. आपल्यापैकी काही जण कदाचित इकडं गेली असतील, पण आजही विभागाचा चेअरमन म्हणून मी मोखाड्याला जातो, जवारला जातो. वावर सारख्या आश्रम शाळेवर जाताना त्या ठिकाणच्या शिक्षकांनी मला सांगितलं, सर एन डी पाटील सर इकडे आले होते, त्यांनी शाळा स्थापन केली, पण नंतर कुणीही चेअरमन गेला नाही, आपली गाडी तिथपर्यंत पोहोचणार नाही. मी त्यांना सांगितलं गाडी रस्त्यात कुठली तरी चालेल, आम्हाला तिकडं जायचं आहे. आम्ही गेलो. जी परिस्थिती बघितली ती अतिशय भयावह आहे. त्या ठिकाणी लाईटची आजही वानवा आहे. त्या ठिकाणी टेलिफोनचं नेटवर्क नाहीये, रस्ते नाहीयेत. मी त्यानंतर आमदार झालो आणि मी प्रयत्न करून रस्त्याची कामं त्या ठिकाणची मार्गी लावली, लाईटीचा विषय सोडवला. पण हजारो पोरं त्या ठिकाणी थंडीच्या दिवसात रात्री कुरकुर करायची अशी परिस्थिती होती. आजही या शाळेचं वैशिष्ट्य आहे की या शाळेच्या परिसरामध्ये 19 नवीन हायस्कूल्स आले, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शाळा आल्या, पण ही शाळा कधी 1800च्या खाली आली नाही हे आपल्याला निश्चितपणे घोषणावं आहे. या साऱ्या कामगिरीमध्ये माझे सारे सहकारी, विद्यालयाचा सारा शिक्षक वृंद, आपण विद्यार्थी वृंद, माजी विद्यार्थी, हे सारे जण निश्चितपणानं भागीदार आहोत. आणि त्या दृष्टीनं काम करत असताना हे आपलं 60वं वर्ष आहे. आता आचारसंहिता सुरू आहे, त्याच्यामुळे 13 तारखेलाही आपल्याला फक्त परशुराम मात्रे यांना श्रद्धांजली करून कार्यक्रम आटपावा लागणार आहे. स्टेजचा कार्यक्रम होणार नाही आचारसंहितेमुळे. पण आपला हा हिरक महोत्सव, आपलं हे 60वं वर्ष, आपण सारे जण मिळून या ठिकाणी 10वी-12वीच्या परीक्षा संपल्यानंतर अतिशय भव्य दिव्य प्रमाणात साजरं करायचं आहे. त्या दृष्टीनं आपण सारे जण आपापल्या बॅचेसच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी कसे करता येतील, हा कार्यक्रम कसा चांगला होईल या दृष्टीनं कामाला लागा.
आज ही बैठक आपण माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी निवडण्यासाठी केलेली आहे आयोजित. मला एक गोष्टीचा आनंद आहे की आपण रयत शिक्षण संस्थेमध्ये माजी विद्यार्थी संघटना स्थापन करणारा सगळ्यात पहिली शाळा आहे. त्याच्यानंतर संस्थेमध्ये माजी विद्यार्थी संघटना स्थापन झाल्या. आज संस्थेनं कंपल्सरी माजी विद्यार्थी संघटना स्थापन झालीच पाहिजे हे धोरण घेतलेलं आहे. पण आपण त्याच्यापेक्षा 30 वर्ष पूर्वीच हे काम केलेलं आहे. एक अतिशय काळाच्या पुढे जायचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी प्रास्ताविक करत असताना मोहन कंधारकरांनी त्या ठिकाणी जाता जाता उल्लेख केला, कोणी एसी द्या, कोणी हे द्या, कोणी ते द्या, शेवटी योगदान द्या. पण असली गोष्ट मनामध्ये घेऊ नका. केवळ एखादी गोष्ट मागण्यासाठी किंवा पैसे मागण्यासाठी माजी विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलावण्यात आलेलं नाही आहे. या ठिकाणी मी सांगायला मागतोय, आज शाळेचा आर्थिक डोलारा अतिशय व्यवस्थित आहे. शाळेच्या इमारती आपल्याला ज्या बांधायच्या आहेत, या ठिकाणी नावड्यावर सिडकोचं पंतप्रधान आवास योजनेचं जे काम L&T आणि DG शिर्केचं चालू आहे, त्यांच्या माध्यमातून येत्या 3 वर्षामध्ये आपण अतिशय चांगलं विद्यासंकुल या ठिकाणी उभं करायचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी संस्थेचं पनवेल, वाशी, धुंडे आणि मोखाड्या पाठोपाठ विभागातलं 5वं सिनियर कॉलेज काढण्याचा माझा मानस आहे. पण त्यासाठी निश्चितपणानं आपले जे सोर्सेस आहेत ते आपण वापरणार आहोत. या ठिकाणी आपण बघतो की कळंबोली, कामोठा, खारघर मध्ये आपण गेलात तर हजारो रुपये देणगी फी ऐकली की आपल्याला धसका बसावा अशा पद्धतीचे आकडे समोर येत आहेत. पण या ठिकाणी मात्र अतिशय वाजवी फी आपण आकारतो. किंबहुना गरीब विद्यार्थ्यांना फीला पैसे नाहीत म्हणून शिक्षणापासून आपण वंचित ठेवत नाही. कुणी अगदी आदिवासी बांधवांना, भगिनींना या ठिकाणी मोफत शिक्षण आपण देतो. सारं काम आपण करतोय. कर्मवीर अण्णांनी या संस्थेची स्थापना केली आणि या ठिकाणी या शाखेचं आगमन तात्यांच्या आणि तत्कालीन त्यांच्या सहकार्यांच्या योगानं झालं. त्याच्यामुळे पैसे कमावणे हा रयतेचाही उद्देश नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन नावडा हायस्कूलचा तर नाहीच नाही, हे या ठिकाणी आपण मनात आणलं पाहिजे, मनात घेतलं पाहिजे. आपण आज जे जगलो निश्चितपणानं आर्थिक योगदान ज्याला जमायला तो देईलच, ते मागायची वेळ लागत नाही. अनेक बॅचेस माजी विद्यार्थी संघटनेच्या या ठिकाणी येत आहेत, आपलं गेट टुगेदर करतायत, 2-3 तास बसतायत, एकमेकाला भेटतायत. जाताना शाळेला काही ना काही देऊन जात आहेत अशी परिस्थिती आहे. शाळा काही मागत नाही, पण ते स्वतःहूनच आपली शाळा कोणी फॅन देतो, कोणी वॉटर कूलर देतो. त्याच्यामुळे मागावं अशी परिस्थिती नाही आहे. पण माजी विद्यार्थी आपल्या स्वयंप्रेरणेनं देण्याचं काम करतायत. या ठिकाणी जे आपण जमलोय, हिरक महोत्सवाचा चांगला कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. मी थोडा निवडणुकीचा मोसम असल्यामुळे आपल्यातून निघून जातोय काही मावल्यामुळे, पण आपण या ठिकाणी थांबून आतापर्यंत तिकडे मॅडम सांगतायत यांनी बोलावं, त्यांनी बोलावं. माझी अपेक्षा आहे त्यांनी नाव घेण्यापेक्षा आपण उठून समोर या, माईक हातात घ्या आणि आपलं मनोगत मांडा. तुम्ही उठून समोर या, तुमचं मनोगत मांडा. कारण या ठिकाणी आपण एक समान धाग्यात माजी विद्यार्थी या नात्यानं एकत्र आलेलो आहोत. तर आपण या सभेमध्ये चांगलं सहभाग घ्या. खरं तर माझ्या मनामध्ये या ठिकाणी आजची संकल्पना वेगळी होती. सकाळी 9 वाजता आपण यावं, नाश्ता करून आपण बसावं आणि मीटिंग संपल्यानंतर
स्नेहभोजनानंतर आपण जावं. पण मोहन भंडारकर आणि मंडळींचा ग्रह झाला की 9ला आलेल्या माजी विद्यार्थ्यांना आपण 1 वाजेपर्यंत का थांबवावं आणि त्यांनी कामकाज शॉर्टकट केलं. पण आपण परत बसूया, हिरक महोत्सवाची तयारी करूया. आजच्या बैठकीचं जे कामकाज आहे, जी मंडळी माजी विद्यार्थी संघटनेत काम करण्यासाठी इच्छुक आहे त्यांनी आपापली नावं स्वयंप्रेरणेने द्यावी. साधारण प्रत्येक बॅचचे विद्यार्थी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील, हा प्रयत्न आपण करूया. आणि तदनंतर मग आलेल्या नावातून कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांची निवड आपण करू आणि आपली सुरुवात मागे जसा आपण अतिशय दिमागदार असा सुवर्ण महोत्सव साजरा केला तसा हा हिरक महोत्सव आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा करूया. त्यासाठी आपण साऱ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. या विद्यालयाचा इतिहास आपल्या साऱ्यांनाच माहिती आहे. रस्त्यावरून ये जा करता ट्रॅफिक मध्ये शाळेकडे नजर मारली तरी आपल्या नजरेसमोर ती कौलारू इमारत येते, ते मोकळं मैदान येतं, त्या ठिकाणी होणारे क्रिकेटचे सामने येत आहेत, या साऱ्या गोष्टी येत आहेत. सुदैवानं आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं हे विद्यालय डेव्हलप केलेलं आहे. आणखी चांगल्या पद्धतीच्या कल्पना आपल्याकडे आहेत आणि ते करण्यासाठी लागणारी साधन सामुग्री आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकणारी आहे. त्याच्यामुळे कुठलीही मनामध्ये त्या ठिकाणी बर्डन न घेता, ओझं न घेता या शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या कामकाजामध्ये सहभागी व्हा. शासनानं माननीय शरद पवार साहेबांनी सुरुवात करून पहिल्यांदा 30% आरक्षण महिलांना दिलं, नंतर ते 33% झालं. आज महिलांना 50% आरक्षण विविध शासकीय योजना इलेक्शनच्या क्रायटेरियामध्ये पण आहे. आपल्यापैकी 50% महिलांनी या माजी विद्यार्थी संघटनेच्या कामकाजामध्ये पुढे यावं अशी विनंती मी आपल्याला करतो. पुनश्च एकवार आपणा साऱ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपल्यातून जाण्याची परवानगी आपण मला द्याल अशी अपेक्षा व्यक्त करत आपली रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. चला मोहनराव बाबा पाटील साहेब आपल्याकडे आता गेलेले आहेत, त्यांच्या काही कार्यक्रमानिमित्त. तर सन्माननीय व्यासपीठ माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व विद्यार्थी व माजी विद्यार्थिनी आपणास मी इथे सांगू इच्छितो की आपण जेव्हा मला वाटतं मी आता गावण साहेबांचं चर्चा केली तर 5 ते 6 हजार माजी विद्यार्थी या शाळेने दिलेले आहेत. परंतु आज इथे मोजकेच विद्यार्थी आलेले आहेत. आपल्यामध्ये जे संभ्रम आहे की हा कुठल्यातरी एक मला 5-6 लोकांचे फोन आले का राजकीय कार्यक्रम आहे का काय आहे. तुम्ही त्यांना सांगितलं राजकीय काही संबंध आहे. राजकारण या गेटच्या बाहेर असतो आणि गेटच्या आत जर आपण आलो तर आपण एक विद्यार्थी म्हणून या शाळेत येत असतो आणि विद्यार्थी म्हणून पहिल्यांदा आपण मजा केलेली आहे शाळेत. त्यामुळे त्याचा एक चांगला गोड अनुभव आपल्याला घ्यायचा असतो आणि म्हणून एक कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. प्रत्येक वेळी आम्ही माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या वतीने बरेचसे कार्यक्रम करतो, परंतु माजी विद्यार्थ्यांचा तसंच विद्यार्थिनींचा काय आम्हाला पाहिजे तसा सपोर्ट मिळत नाही. मागे आपण सर्वांचे वकील असतील, डॉक्टर असतील, काही क्षेत्र प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी असतील, सर्वांचा सत्कार केलेला होता. परंतु आता पुन्हा आपल्याला ही 60 वर्षांच्या विद्यालयाला झाल्यानंतर जी संधी मिळणार आहे त्या आता जी उपस्थिती आहे त्याच्यापेक्षा मला 10 पटीने उपस्थिती आपण आपल्या शेजारी, आपल्या मित्रांना, आपल्या काही नातेवाईक माजी विद्यार्थी त्याला सर्वांना सांगून 60 वर्षांच्या ज्या महोत्सवात आपल्याला जे कार्यक्रम करत आहेत त्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि माझ्या विद्यार्थी संघटनेला अधिक बळकट करावं. कारण ही माझी विद्यार्थी संघटना महाराष्ट्राची पहिली माझी विद्यार्थी संघटना येत आहे आणि त्या पहिल्या माझी विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपद मला भूषणावर मिळाल्याबद्दल मी आपल्या सर्व माझी विद्यार्थ्यांचा अत्यंत आभारी आहे. आज मी माझी विद्यार्थी संघटनेचा उपाध्यक्ष नंतर आपल्याला सर्व माझी विद्यार्थ्यांना एक आवाहन करतो की आपण सर्वांनी आपल्या
शेजारी पाजारी जे असतील किंवा आपल्या वर्गातील आपल्या जे बॅचमधील जे विद्यार्थी आहेत त्याला सर्वांना 60 वर्षाच्या ज्या महोत्सवात साजर होण्याचं निमंत्रण द्यावं, आपल्या वतीने आपण द्यावं आणि बहुसंख्येने हजर राहावं आणि माझी विद्यार्थी संघटनेला बळकट करावं अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. चला माझं नाव डॉक्टर प्रशांत राजाराम कदम. मी माझं विद्यार्थी 10वी 1997 इथे 52% पास केलं होतं. त्यापूर्वी मी आदरणीय व्यासपीठ राजे शिवछत्रपती आदरणीय धर्मेंद्रांना यांना नम्र विनंती, अभिवादन. 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेचा प्रवास सुरू झाला, म्हणजे ती 96 वर्ष, आणि आपला प्रवास सुरू झाला 1965 साली, म्हणजे आपले 60 वर्ष. तर या 96 वर्षामध्ये आणि या 60 वर्षामध्ये आपण काय मिळवलं ती माणसं. ही माणसं आज एका उत्तुंग शतकावरती उभी आहे. जी मान्यवर असतील तर आपण मान्यवर असतील. मला एवढंच सांगायचं आहे की 10वीला 52% मिळाल्यानंतर 12वीला 42% मिळाल्यानंतर सुद्धा मी आज PhD करून एका नामवंत कंपनीमध्ये फार्मास्युटिकल मध्ये जनरल मॅनेजर आहे. कारण मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला फर्स्ट क्लास होता, पण MSc ला ऍडमिशन झालं होतं मुंबईला, पण करता नाही आलं कारण माझी फायनान्शियल कंडिशन इतकी चांगली नव्हती. पण स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद हे मी मनात ठेवलं होतं, कारण मी मनाने हारलेलो होतो, मी पैशाने हारलेलो होतो. मला कर्नल भावनांचं ते आठवण होती. मी पार्ट टाइम MSc केली, मी पार्ट टाइम MBA केले आणि मी पार्ट टाइम PhD करून आज जनरल मॅनेजर झालो. येणाऱ्या पिढीला मला एवढंच सांगायचंय, आज काही पाल्य आहेत, काही आजोबा आहेत. आपल्याला येणारी भारताची जी पिढी घडवायची आहे त्यांच्यावर आपल्याला चांगलं लक्ष द्यायचे आहे. आपल्या वेळेला जो 90चा 80चा काळ होता तेव्हा सोशल मीडिया इतका ऍक्टिव्ह नव्हता, कोणाचेही इंस्टाग्राम नव्हतं, कोणाचेही फेसबुक नव्हतं, कोणाचेही व्हॉट्सअप नव्हतं, म्हणून ही पिढी टिकली. पण मी स्वतः मोटिवेशनल स्पीकर आहे. माझ्याकडे काउन्सिलिंगला हजारो विद्यार्थी येतात, हजारो फॅमिली येतात की आमचा मुलगा दिवसाच्या 24 तासातून 8 तास सोशल मीडियावर असतो. मला सर्व पाल्यांना विनंती आहे की आपण आपल्या मुलांवरती लक्ष ठेवतोय की नाही ठेवतोय हा पूर्णपणे विचार करा. कारण सोशल मीडियाचा वापर कसा करावा याचं योगदान हे तुम्हाला माहित आहे, पण त्याचं एक पाऊल सर्व कुटुंब उद्ध्वस्त करू शकतं, त्याचं करिअर उद्ध्वस्त करू शकतो. मी जास्त वेळ तुमचा घेत नाही कारण बरेच वक्ते इथे आहेत. माझ्या समोरचे एक आदर्श विद्यार्थी म्हणजे शैलेश वाजेकर आहे. मी त्याला आदर्श विद्यार्थी मानायचो, माझा क्लासमेट आहे तो. त्याच्याकडून मी बऱ्याच काही गोष्टी शिकलोय की अभ्यास कसा करावा. त्याची मेमरी पॉवर माझ्यापेक्षा खूप जास्त आहे. पण हुसेन बोल्ट जो जागतिक ऍथलेटिक खेळाडू आहे तो प्रत्येक वेळेला सांगायचा, देर आर बेटर स्टार्टर दॅन मी बट आय एम अ स्ट्रॉंग फिनिशर. मी सुद्धा लक्षात ठेवलं होतं मी लेट येईन पण ह्या सर्वांमध्ये थेट येईल. पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद आणि मान्यवरांचा आभार. माईकवर आहे ना, माईकवर आहे ना, माईक झालंय ना. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्वांना नमस्कार. प्रशांत क्रमाने मी एका बॅचचा 1990 म्हणजे 1997 मी ते 10वी उत्तीर्ण झालो. आणि प्रथमतः या जेव्हा आम्ही शाळेत येतो तेव्हा मला आमच्या शिक्षकांची आठवण येते. कारण ते रयत शिक्षण इथे तर मी 10वी केली, नंतर 11वी 12वीचं शिक्षण मी ब्रह्मांड कॉलेज म्हणजे सध्याचं महात्मामध्ये ASC कॉलेज. आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये जेव्हा आपण शिकतो तेव्हा एक महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक कायम स्वरूपी असतात बहुता विषय. त्याच्यामुळे त्या शिक्षकांचा आपल्याला जो फायदा होतो तो नक्कीच महत्वाचा असतो. कारण आसपास जे आता आपल्या शाळा किंवा महाविद्यालय जी उभारली जातात टेम्पररी शिक्षक असतात, 1-2 वर्षाचे चेंज होत असतात, त्याचा परिणाम आपल्या पाल्यावर विद्यार्थ्यांना होत असतो. तर आम्ही नशीबवान म्हणून अशा महान अशा महाविद्यालयात शिकलो.
पुढे जसं म्हटलं मी महात्मा फुले कॉलेजमध्ये 11-12 शिक्षक येतात. सुदैवाने तेही रयत शिक्षण संस्थेचं नावच दिलेलं असं कॉलेज आणि आपले प्राचार्य आदर्श प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर साहेब ते तिथे सर्वांना मार्गदर्शन करत असतात. आणि तदनंतर मी रुपारेल कॉलेज मुंबई येथे MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री केली आणि तिथे मी MSc मध्ये फर्स्ट होतो. आणि जेव्हा आमचे शिक्षक तिथले मुंबईचे ते मला विचारायचे तू अशा पडव्याच्या गावातून आला, माझं गाव वळवलं. तेव्हा आपण आग्रही असल्याने आपली बोली भाषा जरा गावंढळ पद्धतीची असते आणि ते मला शिक्षक विचारायचे तू तर एकदम असं गावठी दिसतं, तरी मी एवढा हुशार कसा. तर मी म्हणायचं आमचे शिक्षक सुद्धा आम्हाला चांगले लाभले. अभ्यास तर विद्यार्थी करतोच, पालकही त्यांच्या पाठीशी असतात, पण शिक्षकांचा रोल फार महत्वाचा असतो. आणि MSc केल्यानंतर त्याच वर्षी नेटसेट म्हणजे तुम्हाला जर परमनंट टीचर कायम स्वरूपी शिक्षक व्हायचं असेल तर नेटसेट एक्झाम असतात आणि त्यात 2004 रोजी मी MSc आणि नेटसेट पास झाल्यामुळे पुढे मी कायम स्वरूपी शिक्षकही झालो. आणि सध्या मी केमिस्ट्री म्हणजे रसायन शास्त्र या विषयाचा प्रोफेसर इन केमिस्ट्री आहे. आज आम्हाला शिक्षणाचा भाग, परंतु जेव्हा 1997ला वळवली गाव जसं आमदार साहेबांनी उल्लेख केला की वळवली असेल त्यामुळे आधी गणेश मोठी आहे तिथे आपल्या सर्व बसलेले ते आपले माझी विद्यार्थी मित्र आहे. बरेच पाऊण तास आम्ही वळवलीतून चालत यायचे, प्रत्येकडे सायकली असते ते सायकली घेऊन यायची, रेल्वे ट्रॅक आला सायकल खांद्यावर उचलून ती ट्रॅक क्रॉस करायची. आता तशी सिच्युएशन राहिली नाही, बरोबर ना. आता विद्यार्थी कोण बाईक घेऊन फरक एवढाच विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची जी वृत्ती आहे ती बदलली. तुम्हाला काय सांगायला अशा परिस्थितीत आम्ही शिकलो. आणि जेव्हा आता गेली 1-2 वर्षात मला फिरायला महाविद्यालयात जास्तीच्या होत आपण बघतो की कौलारू इमारत बदललेली आहे. आणि आता नवीन असं जेव्हा आपण इथे बसलेलो आहोत एकदम प्रसन्न असं वातावरण आहे. सध्या तरी फॅन फिरतात, तर मला आशा आहे की 1-2 वर्ष तिथे AC बसलेले असेल आणि रूम आहे जो साऊंड प्रूफ असेल, म्हणजे बाहेरचा एक आवाज नसेल. आणि नक्कीच आपण जी विद्यार्थी संघटना इथे पुढे निवडणार आहोत की अध्यक्षापासून बाकीचे सदस्य असतील, आम्ही आपल्या शाळेला आश्वासित करू इच्छितो की आमचा सर्वांचा याच्यात वाटा असेल, पण आर्थिक असेल तर इंटेलेक्च्युअल म्हणजे योगदान आर्थिक किंवा भौतिक योगदान आम्ही नक्कीच करू. आणि शाळेची जी भरभराट आम्ही पाहतो ती अशीच होत राहील. आम्ही सदैव शाळेच्या भरभराटीसाठी झटण्यासाठी आम्ही ऋणी आहोत. ते ऋणांबद्दल आम्ही मरेपर्यंत विसरणार नाही. धन्यवाद. 1994 शाळेला वंदन करून मी सुरुवात करतो की महाराज नेहमी सांगायचे विजेसारखा तलवार चालून गेला, विजेसारखा तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हरवून गेला, हजारो सैतानांना नडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन अफजल खानाचा कोटला फाडून गेला, असा एकच राजा शिवाजी होऊन गेला. अशा शिवछत्रपती महाराजांना मी वंदन करतो. खरंच की ही जी भूमी आहे ना ही अतिशय पवित्र आणि पावन झालेली भूमी आहे. म्हणून आपण म्हणतो की या भूमीची माती पावन लावू या टिला कपाळी. कारण याच प्रणांगणामध्ये पटांगणामध्ये आम्ही या धुळीत त्या मातीत खेळलो, शिकलो, आनंद व्यक्त केला. आणि आज त्या आठवणीला उजाळा देण्यासाठी माझे विद्यार्थी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. खरंच की माझी विद्यार्थी म्हणतो आपण, माझी खासदारी म्हणतो, माझी आमदारी म्हणतो, परंतु माझी गुरुजी कधी आपण म्हणत नाही की ज्या गुरुजींनी आम्हाला खऱ्या अर्थाने प्रेम दिलं, भाव दिला आणि नम्रता दिली. अशा गुरुला खरंच की कोटी कोटी वंदन करूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. की ज्या गुरुनी फक्त मला छडी हातात घेऊन कशासाठी मारलं हे आज मला कळलं. की त्यावेळी आमचे मस्के सर, आमचे मुतकुडे सर, आमचे गोरेगाव सर आम्हाला कठोर वाढायचे, परंतु त्यांनी जो दिलेला जो मार आहे
तो मरण होता त्याच्यामध्ये त्यांची एक भावना होती, त्यांना एक समज होती की माझा विद्यार्थी या विश्वामध्ये व्यवस्थित जीवन जगावं. त्यांनी केवळ जीविकेचं शिक्षण दिलं नाही तर जीवनाचंही शिक्षण दिलं. अशा आमच्या त्या गुरुजींना मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो की आज खरंच की आपण सर्वजण एकत्र आलो आहोत की ज्या जुन्या आठवणी आहेत ना आमच्या, त्या जुन्या आठवणीला उजाळा करण्यासाठी आलो आहोत. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की भूमी पवित्र आहे, की अशा भूमीमध्ये आम्ही खेळलो. खरंच आमच्या बॅचचे अनेक विद्यार्थी आहेत, सिद्धार्थ आहे, भणदास आहे, गणेश आहे, की 13 जानेवारी आली ना सर की मला एक नेहमी गाण्याची आवड होती आणि आमचा जो क्लास फिजिक्सचा क्लास होता ना तेव्हा नेहमी आम्ही गायचो. आणि त्या गाण्यामध्ये 13 जानेवारीला आम्ही धमाल करायचो. आणि कमलाकर, माझं नाव कमलाकर ठाकूर आहे, कमलाकर ठाकूर त्या बॅचच्या कोणालाच माहीत नाही असं नव्हतं. तर त्याचा एक उजाला करण्यासाठी आम्ही नेहमी गायचो. मी गायला लागलो, भोपी आमचा गणेश भोपी बेंच वाजवायचा. त्याची एक झलक तुम्हाला जुन्या आठवणीमध्ये घेऊन जातो. प्रल्हाद शिंदेचं एक हे आहे, तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असे सुन माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. घेऊन गेले धनाच्या तुलासा, जग हे कोणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल कधी, हे का आठवलं माहिती का, आम्ही असं पूर्वी म्हणायचो की त्या काळामध्ये घेऊन गेलो. आपण म्हणतो की गेले ते दिवस राहिल्याच्या आठवणी, त्या आठवणीला उदाहरण करण्यासाठी शेवटी एवढंच संकल्प होती की ज्या गुरुने आम्हाला खऱ्या अर्थाने आज आम्ही आमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये की खरंच यशस्वी रित्या आम्ही आपल्या या विद्यालयातून होऊन गेलो. तर ज्यावेळी आम्ही रस्त्यातून जातो ना, माझी शाळा मला आठवते. माझी शाळा म्हणजे 4 भिंती नाही हो, त्या शाळेने दिलेले प्रेम आहे, आत्मीयता, नम्रता आहे. ह्या गोष्टी माझ्या जीवनात माझी गोडी होते. म्हणून हे सर्वांनी लक्षात केलं की माझी शाळा केवळ माझा वर्ग, तो वर्ग नाही, त्या वर्गाबद्दल माझ्या त्याच्यामध्ये हृदयामध्ये प्रेम पाहिजे, भाव पाहिजे, नम्रता पाहिजे. आणि अशा गोष्टी या सरांनी गुरुजींनी दिल्या. त्या गुरुजींना पुन्हा एकदा नमस्कार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणतो 1977ला आम्ही 10वी झालो. त्यावेळी आम्ही 4 किलोमीटर चालत येऊन या शाळेमध्ये यायचो आणि सकाळची शाळा त्यावेळी असायची. आणि असे सर्व मित्र मला या ठिकाणी लाभले आणि शाळेमध्ये मला चांगले संस्कार मिळाले. आणि जे माझे नेहमीचे मित्र आहेत ते मला इथेच, माझा व्यवसाय असल्यामुळे त्यांची माझी भेट होते. सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वीर भाऊराव पाटील व त्यागमूर्ती लक्ष्मीबाई पाटील, तसेच स्वर्गीय तात्या, स्वर्गीय माजी चेअरमन म्हात्रे साहेब, या सर्वांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझे 2 शब्द इथे तुमच्या समोर मांडणार आहे. तसेच आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी विद्यार्थी संघटनेचे आमचे प्रेरणादायी नेतृत्व गंधारकर साहेब, आमचे दादा एकनाथ दादा, नेहमीच विद्यालयावर अतिशय प्रेम करणारे आमचे अण्णा, काही असू दे आम्हाला मार्गदर्शन करणारे, तसेच माझ्याच बॅचचे अरविंद म्हात्रे साहेब, तसेच म्हात्रे साहेब, या सर्वांना नमस्कार करून मी आपल्या समोर 2 शब्द मांडत आहे. माझी वयाची 88-89. माझं गाव मुरबी गाव. पूर्वी आता मुरबी गावात जेवढ्या सुविधा आहेत सर्व सोयी सुविधा आणि युक्त असं मुरबी गाव आहे. परंतु ज्या वेळेला आम्ही मुरबी गावातून शिक्षण घेत होतो तो जो काळ होता फार कठीण होता. आम्हाला जवळजवळ 1.5 तास पायी
पायी जाऊन आमचं गाव गाठायला लागायचं. इथून सरळ बघितलं का आमचं गाव आहे, परंतु आता सरळ दिसते, परंतु येता येता आम्हाला 2 खाडी 2 नदी त्या पार करून इकडे यायला लागायचं. कधी भरती यायची, कधी ओटी यायची. भरतीचा टाइम असेल तर 5:30 झाले की धावत शाळेत पळत जायचं. आणि त्याचबरोबर शाळेची जी शिस्त होती ती शिस्त देखील पाळायला लागत होती. मग ते चेअरमन साहेबांचे अरविंद म्हात्रे साहेब साविते बसलेले ते असत किंवा एखाद्या गरीब कुटुंबातील मुलगा, सर्वांना समान शिस्त होती. आमचे पीटीचे शिक्षक कचरे सर आपल्याला माहीतच असतील, गेटवर छडी घेऊन असायचे. कुणाची पूर्वी आपल्याला टोपी होती, शाळेत टोपी नसली तर ते आपल्याला लगेच तिथे विद्यार्थ्यांना मार द्यायचे. 2 रिबन नसल्या तर तिथेच मार मिळणार. अशी शिस्तबद्ध की ज्या शाळेने आपल्याला शिस्त, प्रामाणिकपणा, कष्ट, मेहनत करण्याचे संस्कार आपल्यावर घडवले, अशी आपली शाळा. आणि आज या शाळेत आपला 1965 ते आजपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न होत आहे. तर हा जो मेळावा आहे, या मेळाव्याचं शब्दात वर्णन करणं हे मावत नाही. असा हा अतिशय आनंदी क्षण आता आपण अनुभवत आहोत. आज शासनाच्या ध्येय धोरणानुसार सांगितल्याप्रमाणे सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्याचे आदेश आलेले आहेत. त्यानुसार सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी मेळावे संपन्न होत आहेत. परंतु बऱ्याच शाळांच्या, सर्व शाळांच्या आम्ही स्टेटस बघत असतो किंवा बातम्या वाचत असतो, परंतु आपल्या विद्यालयाचे पजो म्हात्रे विद्यालयाचा जो आजचा विद्यार्थी मेळावा आहे तो रेकॉर्ड ब्रेक असा विद्यार्थी मेळावा आहे. खरोखरच आपल्या सर्वांचं नितांत असं प्रेम आपल्या विद्यालयावर आहे. एखाद्या आईचं मुलावर प्रेम असतं आणि मुलाचं आईवर प्रेम असतं, तसंच आपल्या सर्वांचं विद्यालयावर नितांत प्रेम आहे. आणि या प्रेमापोटी आपण आज इथे जमलेलो आहोत. तर या आपल्या शाळेने आपल्याला अशी शिदोरी दिलेली आहे की जीवनात आपण कधीही खचून जाणार नाही. मगाशीच अरविंद म्हात्रे साहेबांनी प्रसंग सांगितला. मी 10वीचा पेपर जेव्हा होता त्या सत्रामध्ये मी देखील होते. आणि आता काय करणार, त्या सत्रामध्ये काय करणार, पुढे काय दिशा नव्हती, परंतु शाळेने असे जे आमच्यावर संस्कार केलेले होते त्या संस्कारातून जिद्द ही कायम टिकून राहिली. आणि त्या जिद्दीतून मी पुन्हा परीक्षा दिली आणि 90 मध्ये 10वीला पास झाली. त्याच्यानंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी सुरुवात केलेली. पूर्वी आमच्या मुरबी गावातून किंवा आमचं खारघर असेल, कोपरा असेल, पेठ, रांजणपाडा जास्त मुलींना शिकवतच नव्हते, कारण खूपच अंतर असायचं. परंतु ह्याच विद्यालयानं, आपल्याच पजो म्हात्रे विद्यालयानं या शाळेतून आमच्या या पंचक्रोशीमध्ये पहिली शिक्षिका होण्याचा मान मला मिळाला. आणि त्याचबरोबर पहिली डॉक्टर होण्याचा मान माझ्या चुलत बहिणीला मिळाला. तर असे डॉक्टर, त्यावेळेला डॉक्टर आणि शिक्षक 1997 मध्ये घडवणारी ही आमची पजो म्हात्रे विद्यालय शाळा. की शाळेचं नाव आज मला शाळेत यायचंय हुरहुर की कधी मी माझ्या शाळेत जाते, कधी मी माझ्या शाळेला भेटते. कारण या शाळेमध्ये मी 10 वर्ष शिक्षक म्हणून देखील काम केलं. 2007 ते 2017 अखेर मी इथे माजी शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. आणि एवढ्यासाठी मला वाशीला नोकरी लागलेली, परंतु नाही, मला माझ्या शाळेत काम करायला मिळायला पाहिजे म्हणून मी ती वाशीची शाळा जी स्थानिक संस्था होती ती सोडली आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये मी नोकरीला लागले. माझा एकच उद्देश की मी ज्या शाळेनं मला घडवलं तिथे मला काहीतरी सेवा करून योगदान द्यायचं आहे. आणि त्यानुसार मला इथे सेवा करण्यासाठी मिळालेली संधी मी चांगल्या रीतीने सेवा केलेली आहे. आता इथेच आमचे माजी मुख्याध्यापक गावण सर यांच्याकडून देखील आम्ही खूप अशी शिदोरी घेतलेली आहे. तर अशा या शाळेविषयी आपलं नितांत प्रेम असंच जागृत देऊन जेव्हा जेव्हा शाळा आपल्याला हाक मारील तेव्हा तेव्हा आपण सर्वच जण येऊया. आणि गंधर्वकर साहेबांना मी सांगू इच्छिते, कधीही तुम्ही हाक मारा, आम्ही तयार असणार आहोत. धन्यवाद. आता ज्या आपण त्यांच्या आठवणींना साक्षीदार असलेले सर्व माजी विद्यार्थी यांना माझा नमस्कार. मी डॉक्टर जनाबाई फळ, मी माझे मनोगत आज व्यक्त करत आहे. आठवणींनी भरलेली दप्तरं, मैत्रिणी रंगलेले वर्ग,
आणि शिक्षकांच्या शब्दातून घडलेली स्वप्न आणि शिक्षकांच्या शब्दातून घडलेली स्वप्न त्याची एकमेव जागा म्हणजे माझी शाळा. या शाळेची विद्यार्थी म्हणून या स्नेह मेळाव्याचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि आनंदाचा क्षण आहे. आमच्या शालेय जीवनात दरवर्षी वेगवेगळे शिक्षक होते. त्यापैकी स्टेजवर उपस्थित खानावकर सर, गावण सर हे उपस्थित आहेत. त्यांना बघून आज मला खूप आनंद होत आहे. शिक्षकांनी दिलेले ज्ञान, शिस्त, संस्कार आणि वेळोवेळी केलेले मार्गदर्शन यामुळेच आज आमचे व्यक्तिमत्व घडलेले आहेत. वर्गातील धडे, समजावून सांगण्याची पद्धत, चुका सुधारताना दिलेला आधार आणि आत्मविश्वास वाढवणारे शब्द आजही माझ्या मनात जिवंत आहेत. 5वी ते 10वीचे ते 5-6 वर्ष माझ्या मनात आजही तसेच कोरलेले आहेत. 5वीला मॉर्निंगला आमची मॉर्निंग प्रेयर व्हायची तेव्हा खानावकर सर वेगवेगळे जनरल नॉलेजचे प्रश्न विचारायचे. त्यावेळेस मला पुस्तक वाचण्याची आवड लागली. 9वी-10वीला असताना मुख्याध्यापक सरांनी वेगवेगळे प्रोग्राम आयोजित केले होते. त्यामध्ये म्हणजे उन्हाळी वर्गात सरांनी मला 9वीला पाठवलं होतं, पण त्यावेळेस मी 4-5 दिवसच राहिले होते. तेव्हा सर मला ओरडले होते. नंतर मी ठरवलं की नेक्स्ट इयरला मी डेफिनेटली जाईल आणि पूर्ण उन्हाळी वर्ग कम्प्लीट करून येईल. मग जेव्हा 10वीची सुरुवात झाली त्याच्यात 2 महिने आमचे उन्हाळी वर्ग झाले आणि जो सिलेबस पूर्ण वर्षभर शिकवला जातो त्याचा अर्धा सिलेबस आमचा 2 महिन्यात कव्हर झाला होता. त्यामुळे मला 10वीच्या वेळेस खूप मदत झाली होती आणि मी सगळ्या शिक्षकांच्या सपोर्टने 10वीत पूर्ण केंद्रामध्ये फर्स्ट आले होते आणि वर्षाच्या शेवटी मला आदर्श विद्यार्थी पुरस्कारही मिळाला होता. तो माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण होता. त्यावेळेस माझे क्लास टीचर होते कदम सर. त्यांनी मला पूर्ण वर्षभर सपोर्ट केला होता. असे एकही टीचर नव्हते की त्यांनी मला कोणत्या सब्जेक्ट मध्ये सपोर्ट केला नाही. प्रत्येक शिक्षक हे माझे आधारस्तंभ होते. इथे 13 जानेवारीचा कार्यक्रम हा दरवर्षी मोठा कार्यक्रम असायचा. सगळे विद्यार्थी खूप एक्सायटेड असायचे. डान्स असायचे, सॉंग्स असायचे, बक्षीस वितरण समारंभ. मी वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घ्यायचे. कधी भाषण, कधी खेळ आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फर्स्ट आल्यावर जे बक्षीस मिळायचं त्याचा आनंद माझ्यासाठी वेगळाच असायचा. 5वी ते 10वी पर्यंत मला असा एकही दिवस आठवत नाही की मी शाळेत अबसेंट होते. फक्त 7वीला मला जेव्हा फीवर आला होता तेव्हा माझ्या टीचरांनीच मला घरी पाठवलं की बाबा तू घरी जा आणि रेस्ट कर. माझं एकही अबसेंटी तुम्हाला 5वी ते 10वी मध्ये मिळणार नाही. काळ बदलला, आयुष्यात वेगवेगळ्या वाटा निवडल्या गेल्या तरी त्या मैत्रीचा जिव्हाळा आणि शाळेशी असलेले नाते असेच आहे. माझी जीवलग मैत्रीण तेजस्वी ठाकूर, ती माझी 5वी ते 10वी नेहमी सोबत असलेली मैत्रीण, ती आज इथे उपस्थित आहे. या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यामुळे आम्हाला आमच्या मुलाशी पुन्हा जोडले गेले आहे. असा सुंदर, अर्थपूर्ण आणि भावनिक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व आयोजक, आदरणीय शिक्षक वृंद आणि सहकाऱ्यांचे मनापासून आभार. परशुराम जोगा म्हात्रे विद्यालय नावडे ही शाळा आमच्यासाठी केवळ शिक्षणाचे स्थान नाही तर आयुष्य घडवणारा एक अविस्मरणीय क्षण आहे. असं म्हणून मी माझे मनोगत पूर्ण करते. थँक्यू. मी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीरांना, रयत माऊली लक्ष्मीबाई आणि आदरणीय कैलासवासी तात्या यांना विनम्र अभिवादन करून आदरणीय व्यासपीठच म्हणतो सगळं. आणि ज्यांना मी इथे युनिफॉर्म मध्ये पाहिलेलं आहे आणि आज ते इतके मोठे झालेले विद्यार्थी, माझे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा मी माझ्या अंतःकरणातून फुल्ली आशीर्वाद देतो. कारण मला पण वेळ नाही आणि आमच्या स्टेजलाही तसा वेळ नाही. फक्त एवढंच सांगतो, माझी विद्यार्थी संघटना ही 1997 पासून, मोहन गंधारकर त्याचे साक्षी आहेत, यशवंतराव सेठ ठाकूर आहेत, या सगळ्यांना मी चांगलं ओळखतो आणि चांगलं करण्यासाठी मी एवढंच सांगतो की जो शासनाचा GR आहे तो पूर्वीही आला होता, त्यात
रेडीमेड केलंय त्याने, की पूर्वी फार म्हणजे माझी अपॉइंटमेंट झाली होती साधारणतः 69 साली 1 मार्च 69 साली. त्याच्या 2-3 वर्षानंतर ते झालं होतं, पण त्याच्यानंतर कोणी लक्ष दिलं नाही. पण मला आनंद वाटतो मोहन गंधारकर की तुम्ही आपल्या रायगड जिल्ह्यात पूर्णपणे 97 साली ही प्रशासकीय अशी यंत्रणा तुम्ही राबवलीत. माजी विद्यार्थ्यांचे सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन अभिनंदन. याचे खूप फायदे आहेत. मी मोहन गंधारकरांशी फोनवर बोलले. ज्यावेळी शासकीय तुमचं धर्मदाय आयुक्तांच्याकडे तुमची नोंदणी होईल त्यावेळी तुम्हाला अनेक क्षेत्रात जाण्याचा योग मिळणार आहे. त्याच्यापेक्षा ज्या रयत शिक्षण संस्थेची ही शाळा आहे, कॉलेज आहे, ITI आहे, त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला रयत शिक्षण संस्थेचं खूप मोठं काम करायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये अनेक मिटिंग आहेत, अनेक सभा आहेत, अनेक कार्यकारिणी आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही यामध्ये शिरण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मी बघा अजूनही मी तसा फार गरिबीतून शिकलेला माणूस आहे, गरिबीतूनच आलेला आहे. आमच्या पिरकोंडला रयत शिक्षण संस्थेची शाखा नसती तर मला सुद्धा 2च कामं करायला मिळाली असती. एक तर रेती उपसायला जायचं बंदरावर, नाहीतर मग शेती करायची किंवा मासे विकायचे, एवढाच धंदा होता. परंतु रयत शिक्षण संस्थेनं तिथे शाळा काढली म्हणून आमचं आज भाग्य उजळलं. मी तुमच्या पुढे सुद्धा उभा आहे तो केवळ रयत शिक्षण संस्थेमुळेच आहे. आणि तुम्ही रयत शिक्षण संस्थेमुळेच मोठे झालात. त्यांचंही त्या अण्णांचंही आपण कौतुक आणि अभिनंदन करूया. जाता जाता एवढंच सांगतो, त्याचे फायदे खूप आहेत. आमची ही शाळा अशीच पडीक झाली होती पिरकोनची, पण आज तुम्ही बघितले माजी विद्यार्थी संघटना आणि काही कंपन्यांनी मिळून आम्ही 15 खोल्यांची इमारत तिथे बांधली. इमारत एकदम पडीक झाली होती, इतकी पडीक झाली होती की विचारू नका. पण अशीच संघटना मोहन गंधारकर साहेब तुम्ही जसं केलं तसं आम्ही तिथे केलेलं आहे. की हे सांगण्याचं तात्पर्य आहे की तुमच्याकडून इथे तर खरं गरज नाही काही, कारण मी इथे 10.5 वर्ष म्हणजे आम्ही सगळ्यात मोठा कालावधी माझा प्राचार्य म्हणून माझा आहे. इथे खूप काम केली. 5 ठिकाणी ह्या चालवल्या, रात्र अभ्यासिका चालवल्या. आता जे भाईंनी म्हणजे आपल्या बाळाराम पाटील साहेबांनी सांगितलं वावर चांभारसेत, त्यावेळी मी इन्स्पेक्टर होतो. एकच फक्त प्रसंगच मोहन गंधारकर होतो, 1 मिनिटात संपवतो. की तिथे आम्ही ज्यावेळी त्या वावरला आणि चांभारसेतला गेलो त्यावेळी माझ्या बरोबर त्यावेळेचे सहसचिव होते, स्वामी साहेब होते, भोसले साहेब होते. आम्ही तिथे गेल्यानंतर शाळा, कारण तिथे ना त्या वावर चांभारसेतला 1992 साली एका महिन्यात 102 मुलं, एका महिन्यात 102 मुलं कुपोषणाने खलास झाली. आणि अशा तिथे जाऊन मी आणि काही कार्यकर्ते, संस्थेचे अधिकारी आम्ही तिथे गेलो. पण असा प्रसंग आला होता आमच्याकडे, त्या गावापासून 6 मैल 3 डोंगर उलटून जायला लागत, गाड्या जात नव्हत्या. आम्ही तिथे 6 किलोमीटर तिथे गाडी थांबवली, पायी झालो होतो. तेव्हा तिथले काही आदिवासी लोक कोयते म्हणजे लंगोटी लावलेले, काही अंगात नाही काही नाही, कोयते घेऊन आलात आणि आम्हाला बोलू लागले आमची मुलं पळवायला आलात काय, आम्हाला मारायला आलात काय, म्हणून आमच्यावरती अगदी कोयते बिते उघडले. मग त्यांना समजावून सांगितलं की रयत शिक्षण संस्थेची शाळा काढायला आलोय आणि म्हणून आज खरोखर चांगल्या शाळा आहेत. पण मोखाडा आणि जव्हार मध्ये आपल्यासारखी आजही परिस्थिती नाही. होते तेवढं काम केलं सर. फक्त एवढंच सांगतो, सगळ्यांनी याच्यामध्ये सहवास करा आणि मोहन गंधारकर आणि त्यांच्या कमिटीनं जे केलेलं काम आहे ते विसरू नका आणि त्यामागे तुमचाही इन्व्हॉल्व राहा. या शाळेचे ऋणानुबंध माझ्यावरती खूप उपकार आहेत. खरं म्हणजे इतके उपकार आहेत की मला जिल्हा परिषदेपासून सगळे पुरस्कार इथे, राज्य राष्ट्रपती पुरस्कार इथे मिळालेला मी एकमेव प्राचार्य असेल तिथे.
आणि हे सगळं माझ्या या गावानं आणि पंचक्रोशीनं सगळं सहकार्य केलंय. त्यात तात्या असतील, बाई असतील, पुंडलिक शेट असतील, अण्णा असतील, सगळेजण महिला मंडळ आहे. महिला मंडळाने तर खूप माझ्या हळदी कुंकू समारंभाला मी सगळे कार्यक्रम आयोजित केले. फक्त एकच आहे, तुम्ही या शाळेचे ऋणानुबंध स्वीकारा आणि अजूनही मोठे व्हा आणि संस्थेला आणि या शाळेला मोठे करा. सगळ्यांनी इथे जास्तीत जास्त हिरक महोत्सवाला या असं मी तुम्हाला आव्हान करतो. द चॅलेंज आणि तू रिक्वेस्ट हे दोन्ही करतो आणि इथे तुम्हाला सगळ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. आज आपल्या विद्यालयामध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळावा जो आयोजित केलेला आहे, त्या स्नेह मेळाव्याला बरेचसे माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत की ज्यांना मी घडवलं आणि आज ते स्वतःच्या पायावर उभे आहेत. एवढंच नव्हे तर एक चांगल्या मानाने आज ते आपले एक सुंदर जीवन जगत आहेत की जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे त्यांना मी धडे दिल्यामुळे आज ते आपल्या अभिमानाने एवढंच नव्हे तर अतिशय प्रामाणिकपणाने ते आपलं पुढचं जीवन हे व्यतीत करतायत आणि त्या पुढच्या जीवनामध्ये आणखी त्यांना त्यांचं आरोग्य, त्यांचे ऐश्वर, त्यांचे वैभव हे सगळं भरभराटीला जावं असं माझ्याकडून परमेश्वरासाठी एक इच्छा असून ते त्यामध्ये सफळ होतील असं मला वाटतं. सगळेजण सुखी समाधानाने आनंदाने नमस्कार, मी मच्छिंद्र मुकुंद पाटील, माजी विद्यार्थी, नावडे कॉलेज, ज्युनियर कॉलेज, पंचोमात्रे ज्युनियर कॉलेज. मी 2015-16 मध्ये या कॉलेजमध्ये शिकत आहे आणि पूर्ण ही बारावीची बॅच मित्र आणि मैत्री ही एवढी मित्रमैत्रीण आहेत. त्यांना भरपूर दिवसांनी खूप आम्ही भेटलेलो आहे, कारण एवढ्या वर्षांनी सगळी एकत्र येण्याचं एक कारण म्हणजे विद्यार्थ्यांचा मेळावा म्हणजे सगळ्यांना एकत्र करणे आणि सगळ्यांना एक आठवण, कॉलेजची आठवण आणि सगळ्यांना एकत्र येऊन साथ देणारी खूप मस्ती आणि खूप शिक्षण मिळाला आणि वर्ग शिक्षकांचा आणि सगळ्यांचा खूप आभार आहोत. आणि असंच आम्हाला स्वागत केल्याबद्दल आम्हाला खूप मजा आली आणि रयतेच्या वरून आम्हाला शिक्षण खूप चांगले मिळले आणि मित्र मैत्री आणि सर आणि मॅडम हे खूप चांगले मिळाले आणि खूप मजा आणि खूप मस्ती केली. थँक्यू. आजचा मेळावा हा एकदम अतिशय उत्कृष्ट प्रोग्राम आहे आणि त्यामध्ये सर्वजण भेटतात. आपण जेव्हा पण भेटतो तेव्हा फक्त आपण काय ते सेल्फी किंवा रील करण्यासाठी नका भेटू, तर आपले सुखदुःख असतील त्यासाठी ते एकमेकांना डिस्कस करा. आता आपण खाली काय सांगतो मित्रा, महेंद्र, अविनाश, आपण 2-3 मित्र होते. ते काय बोलतात, एक जण बोलतो माझा 10 टेम्पो आहे आणि हो माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि दुसरा बोलतो हा तू काय करतो. तर मित्र असून फायदा नाहीये, मग तुझ्या बरोबर तू त्या मित्राला पण घेऊ शकतो. आता इथे बरेच जण आलेले आहेत, तर थोडा स्पष्टच बोलतो. काही लोक सांगतात का मी कंपनीचा मॅनेजर आहे, या कंपनीचा ऑनर आहे किंवा मी कुठल्या तरी मोठ्या पोस्टवर आहे, पण तुम्ही तुमच्या मित्राला विचारला का तू काय जॉब करतोस किंवा तुझा मुलगा काय करतो. जर आपण गेट टुगेदरला भेटत असेल आणि आपण फक्त सेल्फी, एकमेकाचे व्हिडिओ, तर त्याला मतलब नाहीये. तर प्रत्येकाच्या सुखादुखात सामील व्हा. बरोबर का ना मित्र? खरोखर
जुन्या आठवणींना उजाळा देणारा क्षण म्हणजे आजचा हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाला आपण पाहायला गेलो तर खूप सारी जुनी मंडळी भेटली आणि खूप बरं वाटलं. मित्र मैत्रिणी भेटली आणि असं गेट टुगेदर काही वर्षांनी ठेवावं जेणेकरून तर आपली ही आठवण आणि आपली ही जी शाळा आहे जुनी तर ती एक अशी हृदयाला स्पर्श करणारी क्षण होते की त्याने आम्ही खूप एन्जॉय केलं आणि ते क्षण जगले. बरोबर की आपण या शाळेचं एक ब्रीज आहे की स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीज. आम्ही पण तेच केलं की शिकून आणि काम करून हे करण्याचा प्रयत्न केला आणि बरीच मंडळी ते असे आलेले आहे की ज्यांच्या पुन्हा पुन्हा नावं काढावी अशी मंडळी ते आले. आज बऱ्याच सरांना पुन्हा भेटण्याचा योग आला. खरोखर आम्ही भाग्यवान आहोत की असा मेळावा इथे आयोजित केला गेला. खरोखर आम्ही सर्वांचं की नाही धन्यवाद देतो की आम्हाला सुद्धा इथे बोलण्याचा योग आला. जिथे रोज धडपडूनी चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही मार खाऊन मॅडमचा शिकलो बरंच काही ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाट माझी शाळा मला आजही आठवे रे या शाळेमध्ये मला वाटते जावे रे असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. कॉफी पुरवणारे आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुर्गाडी विमानं उडवायचे तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंगल मंगल तर नेहमी दंगल चुकला नाही सरांचा अँगल. पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न पिकनिकला रंगायची मुला मुली
अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. चिडवा चिडवी मारा माऱ्या खिळी उडवा गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्व परीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेवून जाणीव झाली शाळा आता आपली कायमची सुटली. दिवस शाळेच्या निरोपाचा ते शेवटचे क्षण आठवतील. शाळा ठेवायला पाहिजे होती. हे काले जिथे गेलो रडू नाही घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही मार खाऊन मॅडमचा शिकलो बरंच काही ती गोड आठवण बेरंग आम्ही 2000 रोज केला तरी चालेल. काही झाले पाहिजे त्यामुळे आम्हाला तुमची आता 10वीची बॅच कोणत्या सालची? 2001. तर आता हा शाळेने आयोजित केलेला मेळावा जो आहे तो कसा वाटला तुम्हाला? खूप छान आपल्या समोर सुरुवातीने भागात जायचो आमच्या फेवरेट जागा इथे बरोबर नाव समोसा एकदम चांगला होता. समोसा गोड कसं काय लागेल तो? गुलाबजाम तिथे ठेवला होता तो सेपरेट का नाही दिला रोज केला सगळं समोसाच्या आणि समोसा गोड लागला आम्हाला. गुलाबजाम तर तिखट लागला. समोसा तिखट मला कमी होता समोसा रस नव्हता टोकलं गेलेला पेपरात हमखास लिहिता येणारे 2च प्रश्न रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. पाठ केलेलं काहीच नाही. किती रट्टा मारून ही पेपरला प्रश्न
अंताक्षरी असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. पण शेवटच्या पेपरची तेव्हा पण बिंदास होतो आणि आता पण बिंदास आहोत. ती सतवीला तर मला नाव आधीच घोषित माहिती नाही तुझं काय उद्योग येतं कधी विचारतो प्रश्न टाक ना आम्हाला कॅमेऱ्याचा. आमची शाळा आहे, आमची चांगली शाळा आहे, आमची मस्त शाळा आहे. शाळा चांगली आहे म्हणून आम्ही लगेच आलो. शाळेच्या आठवणीने आम्ही धावत आलो. सिनेमॅटिक